शेतकरी बांधवांनो, आताच राज्य सरकारकडून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। ही बातमी ऐकून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा ही आज संपणार आहे। कारण गेले कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होता, आता ती पूर्णपणे तुमची शेतकरी बांधवांनो प्रतीक्षा संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ही A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम हप्त्याचा लाभ दिला जाणार। संपूर्ण आता A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती जमा झाला, उद्या जमा होणार। परंतु प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसतो। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेतला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, या कारणामुळे शेतकरी तीव्र नाराज होते। आता याचमुळे आम्ही फटफट या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला वितरण सुरुवात केली आहे। आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगितलंय। आता सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का? शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की पहिल्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। या 10 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हे देखील आता तुम्हाला लगेच पाहायचं आहे। त्यासोबत तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय हे देखील पाहायचं आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय। कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी देखील स्पष्टपणे जाहीर केलंय की नमोचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणते 10 जिल्हे आहेत, संपूर्ण तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। सर्वप्रथम हे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो हे देखील जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे नक्कीच वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे तुम्हाला 2 कामे करायची आहेत। कोणती 2 कामे आहेत ते सुद्धा पाहूया आणि त्यानंतर लगेच 10 जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का हे तुम्हाला पाहायचंच आहे। जर का यादीत नाव नसेल आलेलं तर तुम्ही दुसऱ्या टप्प्याची वाट पाहायची आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता पहा नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण आहे, त्यामुळे जर का तुमचा आधार
आधार बँक खात्याशी नसेल म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक नसेल केलं तर तात्काळ करून घ्या. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. जे शेतकरी बांधव अद्याप देखील पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, आपण लगेच पुढे जिल्ह्यांची यादी पाहूया. त्यापूर्वी महत्त्वाचं दुसरं काम जाणून घ्या, ते म्हणजेच की ई केवायसी. अनेक शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे. त्यामुळे जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तात्काळ ई केवायसी करून घ्या. ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आधार बँक खात्याची लिंक आणि ई केवायसी नक्कीच करून घ्या. तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यात नाव आले का हे एकदा नक्की चेक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे जळगाव. जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. जळगाव मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. जळगाव मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. जळगाव मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर लातूर जिल्हा. लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालना. जालना मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जालन्यातील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी. पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे, उस्मानाबाद. पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. पुणे, उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. 10व्या हप्त्याचे नंतर जमा होणार आहेत. अगोदर 9व्या हप्त्याचे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.